आज एक बाब निदर्शनास आली की जरांगे पाटलांचं नाव घेऊन काही व्यक्ती आज नांदेड म्हणजे भोकरमध्ये विशेषतः आल्या. मराठा समाजाची बैठक त्या ठिकाणी काही लोकांनी बोलवली होती, त्याच्यामध्ये यांचा शिरकाव झाला आणि त्या मीटिंगमध्ये जाऊन जरांगे पाटलांचा निरोप आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि अमुक अमुक पक्षाला आपण मतदान करा, किंबहुना स्पष्टच म्हणले की तुम्ही काँग्रेसला मतदान करा, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी वक्तव्य ह्या मंडळींनी केलं. निदर्शनानंतर आलं की अशा कुठल्याही प्रकारची लोकं जरांगे पाटलांनी पाठवलेली नव्हती, पण त्यांचं नाव घेऊन त्यांच्या नावाचा दुरुपयोग करून अशा पद्धतीचं विधान आणि बैठकीमध्ये करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. त्या ठिकाणी त्या मंडळींवर प्रक्षोभ निर्माण झाला. लोकांनी त्यांना म्हणजे हाताळलं, त्यांचा धक्काबुक्की झाल्याची मला माहिती आहे आणि नंतर तिने पलायन केलं, पळून गेले आणि मग दुसरीकडे तालुक्यात गेलेले आहेत. म्हणजे आपण पाहत असता की काँग्रेसच्या काही लोकांनी जरांगे पाटलांचं खोटं नाव घेऊन त्यांनीच पाठवले आम्हाला, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला, जे निखल्लास खोटं आहे. जरांगे पाटलांनी कोणालाही या ठिकाणी पाठवलेलं नाही आहे अशी माझी स्पष्ट माहिती आहे आणि म्हणून या घटनेबद्दल आम्ही तीव्र निषेध करतो. जरांगे पाटलासारखा निस्पृह आणि केवळ समाजाचं काम करणारा स्वच्छ प्रतिमेच्या माणसाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न काँग्रेसवाल्यांनी सुरू केलेला आहे. त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.